श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। नाशिक शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। प्रेमविवाह केलेल्या एका विवाहित महिलेला सासरच्या मंडळींकडून सातत्यानं मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। या प्रकरणात तब्बल 8 वेळा गर्भपात घडवून आणल्याचा आरोप पीडित महिलेने केला। म्हसरूळ पोलीस ठाण्यात पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पीडित महिलेच्या तक्रारीनुसार तो आमच्या जातीची नाहीयेस असं म्हणत वारंवार मानसिक छळ करण्यात येत होता। एवढंच नाही तर महिलेला वेडं ठरवून मानसिक रुग्णालयात दाखल करण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली। दरम्यान पती विजय दशरथ महाजन यानं नाशिकमध्ये घर घेण्यासाठी पत्नीचे पैसे तसेच सोने चांदीचे दागिने मोडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। या प्रकरणी विजय दशरथ महाजन, निर्मला दशरथ महाजन आणि दशरथ तुकाराम महाजन यांच्या विरोधात म्हसरूळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस अधिक तपास करत आहेत। या संपूर्ण प्रकरणाबाबत अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांनी संबंधित आरोपाची चौकशी करून सुरू असल्याचं सांगितलंय। या प्रकरणात पुढे नेमकी कोणती कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष आहे। महिला में श्वेता विजय महाजन, राहणार शांतीनगर, मखमालाबाद यांचा 2011 मध्ये विजय दशरथ महाजन यांच्यासोबत नाही का ते वेगवेगळ्या जातीचे होते, असा विवाह झाला होता, आंतरजातीय विवाह। परंतु नंतर तिचा नवरा, तिचे सासू सासरे तिला कंटिन्युअसली शारीरिक आणि मानसिक त्रास देत होते। त्याच्यामध्ये मग त्यांची इच्छा होती की तिला लवकर मूल होऊ नये म्हणून वेळोवेळी तिला गोळ्या वगैरे खायला देऊन तिचे नाही का 5-6 वेळा 6-7 वेळा त्यांनी गर्भपात केलेला। परंतु नंतर मग 8 वेळेस पण केला। परंतु नंतर मग तिला एक मुलगी आणि एक मुलगा झाला होता। त्याच्यानंतरही त्यांचे छळ चालूच होते कंटिन्यू। त्या संदर्भात सुरुवातीला ते पुण्याला वगैरे राहिला होते। पुण्यानंतर मग तिचं माहेर इकडे होतं, तिकडे खूप शारीरिक मानसिक छळ होत होता। म्हणून तिने तिचे पती विजय आणि सासू सासऱ्यांविरुद्ध आपल्याकडे परदेशी येऊन कंप्लेंट दिलेले आहे। त्याप्रमाणे म्हसरूळ पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 228/2026 भारतीय न्याय संहिता कलम 85, 115(2), 351(2), 352(3), 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या संदर्भात आमचे पोलीस हवालदार फुगे हे तपास करीत आहेत। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।